गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण वेगवेगळे कट ऑफ पाहतो आहोत. महिलांचे अंदाजे कट ऑफ की कुठपर्यंत येऊ शकतं, हे एक अंदाज आहेत. त्याला अपवादी आहेत, गृहीतकी आहेत. पण त्यासोबतच बऱ्याच विद्यार्थ्याचे असे कमेंट येत आहेत की सर, ठीक आहे, तुम्ही अंदाज तर सांगतायत पण जाग्याचंच काही खरं नाही वगैरे वगैरे. अ, बऱ्याच विद्यार्थी संघटना कुणी पुण्याला आंदोलन करत आहे, कुणी हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आंदोलन करता आहे. त्यासाठी विद्यार्थी आपापल्या परीने मदतही करत आहे. चांगली गोष्ट आहे. ज्याने त्याने आपापल्या परीने मदत केली पाहिजे. अ, आणि या दृष्टीने की जागा याव्यात यासाठी तळमळ असणं सगळ्यांना, त्यासाठी प्रयत्न करणं, ह्या साहजिकच आहे. नव्हे, ही सगळ्यांचं कर्तव्यच आहे. मीही माझ्या परीने खारीचा वाटा उचलत असतो. पण आपण काय केलंय, कोणती गोष्ट केली आहे, याची पब्लिसिटी करण्याची गरज नाही. तुमच्या हातामध्ये आज इंटरनेटसारखं महत्त्वाचं साधन दिलेलं आहे. विविध विभागांचे ग्रीव्हन्स पोर्टल आहेत. तुम्ही माहिती अधिकाऱ्याखाली ही माहिती मागवू शकता. तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे आवश्यक वाटेल अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींसमोरही प्रश्न मांडू शकता आणि त्यांनाही त्या बाबत विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही प्रेरित करू शकता किंवा तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना गळ घालू शकता. अशा परिस्थितीमध्ये हे जे सगळं चालू आहे की व्हॅकन्सीज किती येतील सर, व्हॅकन्सीज किती येतील, व्हॅकन्सी वाढून याव्यात, अनलिमिटेड प्रिफरन्स व्हावेत वगैरे वगैरे, या सगळ्यांच्या मागण्या आहेत. आणि जे जे आर येत आहेत, भरती संदर्भाने स्पष्टीकरण देणारे, या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचं जे मत आहे की जे आर देत आहेत, पोर्टल सुरू नाही आणि काय फायदा या जे आरचा वगैरे वगैरे. पण लक्षात ठेवा, भरतीही होणारच आहे, त्या संदर्भाने कारवाई सुरूच आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकदा पोर्टल सुरू झाल्यावर मग ज्यावेळेस काही गोष्टीमध्ये अधिकारी अडकतात, अशा परिस्थितीमध्ये त्यांना जी आरचाच काय म्हणता येईल सहारा असतो. आणि मग जर नियमावर बोट ठेवायचं झालं, अधिकाऱ्यांना जर काही कृती करायची झाली, तर ते शासकीय जी आर, जे शासनाचे धोरणात्मक निर्णय असतात त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे आत्ताच जे जी आर येत आहेत, आत्ताच जे भरती संदर्भात सगळं स्पष्टीकरण येत आहे, ती गोष्ट चांगली आहे एका दृष्टिकोनातून. दुसरी गोष्ट शासनाने यापूर्वीच्या त्यांच्या जी आरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की कधीपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार वगैरे वगैरे गोष्टी अगोदरच त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत. त्या संदर्भाने ह्या गोष्टी चांगल्याच झालेल्या आहेत. म्हणजेच एकदा पोर्टल सुरू झाल्यावर, एकदा जाहिराती आल्यावर, तुम्ही प्रिफरन्स दिल्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे किंवा तुमचा जो पोर्टलवर निर्णय येणार आहे तुमच्या भविष्याबाबतचा, तो यायला जास्त विलंब होणार नाही. आणि मी पुन्हा सांगतो, माझं मत असं आहे किंवा शासनाच्या ज्या हालचाली सुरू आहेत, या अगोदरही आपण नागपूर अधिवेशनातही पाहिलेला हा प्रश्न खूप गाजला होता. आता या अधिवेशनामध्ये सुद्धा शिक्षक भरती आणि मराठी शाळा या संदर्भातले प्रश्न खूप गाजतो आहे. शासन काय म्हणताय, आपली प्रतिमा जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या किंवा काय म्हणता येईल कॅन्डिडेटच्या हितासाठी काय करणार आहे, त्यांची प्रतिमा स्वतःची जपण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर जागा येतील यासाठी प्रयत्नरत आहे. आश्रमशाळांच्या व्हॅकन्सीच्या संदर्भातील निर्णय असो किंवा मग कोकणातील जो निर्णय आहे, कोकणातील जिल्ह्यासंदर्भाचा तो निर्णय असो, किंवा मग त्याशिवाय पेसा क्षेत्रातील 50% बाबतचा निर्णय असो, हे निर्णय काही पवित्र पोर्टलच्या विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक आहे असं तर म्हणता येणार नाही. हे निर्णय पॉझिटिव्हच आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये अजून जर काही चांगले निर्णय होणार असतील, यापूर्वीच पवित्र पोर्टल सुरू झालं असतं तर कदाचित हे निर्णय उशिरा आले असते तर पुन्हा खूप अवघड झालं असतं आणि मग पुन्हा सॉफ्टवेअरमध्ये बदल वगैरे गोष्टी कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे धीर धरा. एप्रिलच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये 100% माझ्या मते सुरू होणार आहेत प्रिफरन्स. त्या संदर्भाने मला असं वाटतंय की पवित्र पोर्टल 2025चं जे पोर्टल आहे, त्याची जी लिंक आहे, त्यावरही चाचणी चालू असल्याचं असं वाटतंय. कारण 3 दिवस झालं मी लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे, पण नेटवर्क एरर दाखवत आहे, काहीतरी प्रॉब्लेम दाखवत आहे. त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतंय की पवित्र पोर्टलची तांत्रिक बाबी पूर्ण करण्याकडे
सध्या ज्या कंपनीकडे कंत्राट आहे त्यांचं काम वेगात सुरू आहे. तुम्हीही वेबसाईटवर जाऊन या संदर्भात ट्राय करू शकता. अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता. पण माझं मत असं आहे की शासनाने JRमध्ये दिलेला जो वेळ आहे शासन त्या पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. 4-8 दिवस मागे पुढे जास्त होऊ शकतं. जास्त काही फरक पडणार नाही. भरती होणारच आहे. अगोदर जितकी क्लॅरिटी येईल तितकी चांगली आहे. या संदर्भाने तुम्ही निश्चिंत राहावे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.